शहरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर हिंसाचारग्रस्त भागातील तणावाची स्थिती अद्याप कायम आहे। 11 वस्त्यांमध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे। आंदोलनात धार्मिक प्रतीक असलेली चादर पेटवल्याच्या आरोपाप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या 8 कार्यकर्त्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केलं। गणेशपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर लगेचच त्यांना जामीनही देण्यात आला। तर फहीम खान नावाची व्यक्ती दंगलीची सूत्रधार असल्याचा दावा करत पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांनी बुधवारी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर तिसऱ्या दिवशी हिंसाचारग्रस्त महाल भागातील भालदारपुरा, हंसापुरी, चिटणीसपुरा, नवापुरासह अन्य वस्त्यांमध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आली। या भागातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद होत्या, तर रस्ते ओस पडले होते। 11 वस्त्यांमध्ये शहर बससेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। पोलीस आयुक्तांनी बुधवारी या भागाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफित पाहून पोलिसांनी आतापर्यंत 51 लोकांना अटक केली। मात्र दंगलीचा सूत्रधार फहीम खानचा समावेश आहे। दंगलीच्या दिवशी खान हा पोलिसांना निवेदन देण्यासाठी गणेशपेठ ठाण्यात जमावासह गेला होता। दरम्यान नागपूरमधील दंगलीचा महाराष्ट्र ATSA स्वतंत्रपणे तपास करण्यात असल्याचं बुधवारी स्पष्ट झालं। सोमवारी रात्री दंगल उसळल्यानंतर भालदारपुरा भागात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी दंगेखोरांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। बुधवारी भारतीय जनता पक्ष आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडून दोषींवर कारवाईची मागणी केली।